नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कुरडईची भाजी जी आहे ती कशी बनवायची आहे ती बघणार आहोत. आता हे बघा, ही टिफिनसाठी पण आपण बनवू शकतो किंवा एखादी आपण कोरडी भाजी आपल्याला बनवायची असेल तर त्या पद्धतीने आपण ही कोरडी भाजी म्हणून पण बनवू शकतो. आता हे बघा, एकदम सोप्या पद्धतीने आहे. तुम्ही मुलांसाठी जर म्हटलं तर टिफिनसाठी पण ही भाजी आपण देऊ शकतो. आता आपण 4 कुरडया घेतलेल्या आहेत. आता त्या व्यवस्थित आपल्याला तोडून घ्यायच्या, याचे बारीक तुकडे करायचे आणि हे बघा, यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे. आता पाणी घातल्यानंतर याला जे आहे 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आपण यामध्ये. याला अर्धा तास भिजत घालायचं आहे. आता आपण कांदा घेतलेला आहे. कांदा चिरताना तुम्हाला आवडत असेल तुम्ही लांब पण चिरू शकता किंवा बारीक पण चिरू शकता. आता हे बघा, इथे आपण बारीक कांदा चिरून घेणार आहोत. आता कुरडईची भाजी जर म्हटलं तर मुलांना त्या पद्धतीने जसं मॅगी टाईप जर म्हटलं तर ती भाजी खायला आवडते. जसं आपण म्हणतो की छोटे मुलं जर असतील तर आपण मॅगीची भाजी बनवतोय म्हणून टिफिनला ते मुलं आवडीने खातात. तर अशा पद्धतीने जर आपण बनवली तर एकदम सोपी आणि साधी भाजी आहे, पण खायला खूप टेस्टी लागते. तर हे बघा, आपण अशा पद्धतीने हा कांदा जो आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे आणि उभा चिरायचा असेल तर उभाही लांब लांब तुम्ही चिरू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला 2 कांदे जे आहे ते बारीक चिरून घ्यायचे. आता 2 कांदे बारीक चिरल्यानंतर इथे आपण काय करणार आहोत की वरती कढई ठेवलेली आहे आपण गरम करण्यासाठी. हे बघा, आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचे. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी घालणार आहोत. हे बघा, तेल व्यवस्थित आपल्याला कडकडीत गरम होऊ द्यायचे. त्यामध्ये आपण घातलेला आहे अर्धा चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा जिरे. हे बघा, तेल तापलेलं आहे आपलं चांगलं आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये घालून घ्यायचे जिरे. आता आलं आणि लसणाची पेस्ट जी आहे ती आपण करून ठेवलेली होती आणि आलं आणि लसूण जे आहे तो हे बघा बारीक आपण त्यामध्ये करून टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा हलकासा कलर बदलून द्यायचा. आणि त्या आलं आणि लसणाचा कलर बदलल्यानंतर आपण जे 2 कांदे चिरून घेतलेले होते ते पण आपण यामध्ये घालून घ्यायचे. आता हे पण चांगला कलर बदलेपर्यंत याला परतून घ्यायचे. हे बघा, व्यवस्थित याचा कलर हलकासा बदलला की त्या पद्धतीने यामध्ये मसाले घालून घ्यायचे. आता यामध्ये आपण घातलं आहे अर्धा चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं. यामध्ये तुम्ही जिरेपूड पण घालू शकता. आता हे बघा, हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण जी कुरडई जी आहे ती भिजत जी घातली होती ती यामध्ये घालून घ्यायची. आता ते व्यवस्थित घातल्यानंतर याला चांगलं परतून घ्यायचं. आता हे बघा, सगळे मसाले लागतील अशा पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत. हे बघा, व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही कोथिंबीर घालू शकता किंवा उकडलेले बटाटेही त्यामध्ये तुम्ही घालू शकता. पण आपण फक्त कुरडईची जी भाजी आहे ती बनवलेली आहे. आवडीनुसार आपण यामध्ये भाज्या पण घालू शकतो. आता हे बघा, व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळा मसाला व्यवस्थित कुरडईला लागला पाहिजे. आणि यामध्ये वरून आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर याला अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं. साधारण अर्धा कप पाणी आपण यामध्ये घालणार आहोत. पाणी घालून याची 1 ते 2 वाफ आपल्याला काढून घ्यायची आणि मध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. मध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि याची चांगली वाफ काढून घ्यायची जेणेकरून जे कुरडई जी आहे ती चांगली आपली शिजली पाहिजे याची आपण काळजी घ्यायची. तर हे बघा, व्यवस्थित आपण त्या पद्धतीने हे केलेलं आहे. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर 1-2 वेळेस आपण काय करणार आहोत, एक थोडीशी वाफ काढून घ्यायची याची आणि याला चांगलं परतून घ्यायचं. हे बघा, आता याच्यावर ताट ठेवायचं आणि याला थोड्यावेळ परतू द्यायचं. हे बघा, कोरडं झालेलं आहे पाणी पण आणि आपली कुरडई जी आहे ती छानशी शिजलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने कुरडईचा भुगा तुम्ही करू शकता.